नमस्कार. आदेश जनतेचं न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शिरूर तालुका अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे माहिती अधिकारी कार्यकर्ते निलेश लोंढे साहेब यांना आज भेटण्यासाठी आलो आहोत. त्यांचा एक विषय असा आहे की केंद्र शाळा सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी 2 शिक्षकांना निलंबित करण्याचं मागणी यांनी केलेलं आहे. तर त्याचं कारण काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार साहेब. तर हे विषय काय नेमका म्हणजे ह्या शिक्षकांना का निलंबित करावं असं तुमची मागणी आहे? नमस्कार. 12/9/2025 ला पंचायत समिती कार्यालय शिरूर या ठिकाणी शिक्षण विभागाकडनं सीओ म्हणजे जिल्हा परिषदचे जे सीओ असतात, शिक्षण अधिकारी, मुख्य शिक्षण अधिकारी यांच्याकडे एक फाईल आलेली आहे आणि त्या दोन्ही शिक्षकांवर कारवाई करावी म्हणून ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायतचे ठराव असतील, अनेक ग्रामस्थ पालक यांचे अर्ज आहेत की त्या शिक्षिका मुलांना शिकवित नाही अशी ग्रामस्थांची तक्रार होती आणि ते प्रकरण आपण पाहिल्याच्या नंतर वास्तविक पाहता खरंच त्या दोन्ही शिक्षकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काहीच येत नाही आणि 12/9/2025 ला ज्यावेळेस फाईल वर आली, जर एखाद्या शिक्षकावर तक्रार प्राप्त झाली तर त्या एक महाराष्ट्र शासनाचा जार आहे शिक्षण विभागाचा, त्या जारनुसार 30 दिवसाच्या आतमध्ये सीओ म्हणजे मुख्य शिक्षण अधिकारी यांना कारवाई करण्यासाठी अधिकार आहेत. तसं न होता आज जवळजवळ एक 4 ते 5 महिने झाले या प्रकरणामध्ये कुठलीही कारवाई होत नाही आणि अनेक वेळा सीओच्या ऑफिसला आलेलो आहे आणि सीओ आम्हाला भेटत नाही. येताले अधिकारी सांगतात सोमवारी किंवा गुरुवारी साहेब असतात, पण आमची अजूनही भेट झालेली नाही. तर लवकरात लवकर साहेबांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून दोषी शिक्षकांवर कारवाई करावी एवढीच आमची ग्रामस्थ आणि ग्रामस्थ या नात्याने आपली विनंती आहे. पण तुम्ही ह्या अर्जासाठी किती वेळ फॉलोअप घेतलाय किंवा त्यांना भेटायचा प्रयत्न केलाय? आतापर्यंत किती वेळा तुम्ही चक्रा मारल्या त्या ऑफिसमध्ये? सर आतापर्यंत ही जवळजवळ आमची 5वी ते 6वी चक्र आहे. शिरूरवरून आम्ही येतो आणि आम्हाला अजूनही साहेब भेटलेले नाहीयेत. तर साहेब आमच्याशी मीटिंग करून साहेबांनी याच्यावर योग्य ते तोडगा काढून लवकरात लवकर त्या दोषी शिक्षकांवर कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. तर तुम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तालुक्याच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करता. तुमच्या हातात इतकं मोठं पॉवर असताना तुम्ही अजूनपर्यंत याच्यावर काम केलं नाही असंच कळून येतंय. पण अधिकाऱ्यांना तुम्ही धारेवर धरला पाहिजे होता आजपर्यंत. तुमच्याकडनं झालं नाही का? कुठेतरी तुम्हीच कमी पडताय का याच्यामध्ये? सर आपण म्हणता ते बरोबर आहे, पण समोरचा अधिकारीच आम्हाला भेटत नाही तर धारेवर धरता कोणला? इथले कर्मचारी सांगतात साहेब आज गेले बाहेर, आज गेले इकडं, उद्या इथं नाही येत, इलेक्शन लागले, याच्यामध्ये 4-5 महिने निघून गेले आणि जर तुम्ही सांगताय तसं धारेवर धरायचं, अधिकारी भेटला तर आम्ही 100% त्याला कागदाच्या आणि कायद्याच्या जोरावर धारेवर धरू. ठीक आहे. पण आता बरेच दिवसापासून हे अर्ज बघितल्यानंतर असे कळून येतोय की 12/9/2025 रोजी तुम्ही अर्ज केला आहात, पण आज अखेरपर्यंत त्याच्यावर न्याय मिळालेला नाही. लवकर ते लवकर न्याय मिळावं असंच आदेश जनतेच्या न्यूज तर्फे आपल्याला शुभेच्छा आहे.